प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी दिलाय। एकीकडे आपल्या कापसाला भाव मिळेल आणि दुसरीकडे आपल्या तरुणाईच्या हाताला काम मिळेल, अशा प्रकारचं काम हे आपल्या सरकारच्या माध्यमातून सातत्याने होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। आज या निमित्ताने मला सांगितलं पाहिजे, समाजातले जे वेगवेगळे घटक आहेत त्या घटकांचा कल्याण करण्याचं काम देखील आपलं सरकार करत आहे। आमच्या आदिवासी समाजाकरता बिरसा मुंडाची योजना आपण तयार केली। 4000 कोटी रुपये त्या योजनेच्या अंतर्गत आपण दिले। त्या ठिकाणी तांड्यापर्यंत, गावापर्यंत, वाडीपर्यंत, वस्तीपर्यंत रस्ता पोचला पाहिजे, पिण्याचं पाणी पोचलं पाहिजे, इलेक्ट्रिसिटी पोचली पाहिजे, त्या ठिकाणी घरं मिळाली पाहिजे, अशा प्रकारची योजना आपण सुरू केली। आणि त्याच वेळी आमच्या बंजारा समाजाकरता श्री संत सेवालाल महाराज रस्ते जोड योजना आपण सुरू केली, की ज्या योजनेच्या अंतर्गत प्रत्येक तांड्यापर्यंत रस्ते आपण देतोय, प्रत्येक तांड्यामध्ये मूलभूत सोयी आपण करतोय, प्रत्येक तांड्याला निधी आपण उपलब्ध करून देतोय। बंजारा समाजाच्या या तांड्यांमध्ये एक मूलभूत परिवर्तन करण्याचं काम हे आपल्या सरकारने या ठिकाणी सुरू केलं। आज मला सांगितलं पाहिजे, आमच्या बंजारा समाजाकरता जी दक्षिण काशी आहे, जी आमची खऱ्या अर्थानं बंजारा समाजाची काशी आहे, पोहरागड, पोहरादेवी, या पोहरादेवीला आपण त्या ठिकाणी 700 कोटी रुपये दिले आणि त्या माध्यमातून त्याचा कायापालट केला। तिथे नंगारा म्युझियम तयार झालं आणि बंजारा समाजाच्या इतिहासात आपल्या स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा बंजाऱ्यांच्या काशीमध्ये, पोहरागडमध्ये देशाचे प्रधानमंत्री आले। त्या प्रधानमंत्र्यांचं नाव नरेंद्र मोदीजी आहेत, की ज्यांनी त्या ठिकाणी येऊन खऱ्या अर्थानं आई भवानी मातेचं दर्शन घेतलं, पोहरा मातेचं दर्शन घेतलं, त्या ठिकाणी संत सेवालाल महाराजांचं आणि रामराव बापूंचं दर्शन घेतलं। अशा प्रकारे बंजारा समाजाच्या पाठीशी आपण उभं झालो। आज आमच्या अनुसूचित जातीच्या आमच्या तरुणाई करता स्टँडअप सारख्या योजनेतनं त्यांच्या हाताला काम मिळालं पाहिजे, आमच्या मुलांना त्या ठिकाणी वेगवेगळ्या योजना मिळाल्या पाहिजे, याकरता आपण काम केलं। आणि त्याच वेळी आमच्या ओबीसी समाजाकरता 54 हॉस्टेल आपण तयार केले। सगळ्या जिल्ह्यामध्ये मुलींचं हॉस्टेल आणि मुलांचं हॉस्टेल आपण तयार केलं, की ज्या हॉस्टेलच्या माध्यमातून आमच्या मुलांना शिकता आलं पाहिजे। आणि ज्यांना हॉस्टेलमध्ये जागा मिळणार नाही, मग तो अनुसूचित जातीचा असो, अनुसूचित जमातीचा असो, तो ओबीसी असो, तो व्हीजेएनटी असो, अशा मुलांना जर हॉस्टेलला जागा मिळाली नाही तर आपण त्यांच्याकरता निर्वाह भत्त्याची योजना आणली। 40,000 रुपयापासून 60,000 रुपये आपण त्यांना देतो, त्यांनी खोली करून राहावं आणि मेसमध्ये जेवावं, अशा प्रकारची योजना आपण आणली। गरीबाचा एकही पोरगा न शिकता आता आपल्याला ठेवायचा नाही आणि म्हणून सगळ्या समाजाच्या पाठीशी उभं राहणारं आपलं हे सरकार आहे। आपल्याला कल्पना आहे, आपल्या माय माऊलीच्या पाठीशी हे सरकार उभं आहे। देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजींनी अतिशय स्पष्टपणे सांगितलं, की भारताला जर आपल्याला विकसित करायचं असेल तर विकसित भारतामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे की या भारताची 50% लोकसंख्या असलेल्या आमच्या माता भगिनी या जोपर्यंत सामाजिक आर्थिक परिवर्तनाचा केंद्रबिंदू होत नाही तोपर्यंत भारत विकसित होऊ शकत नाही। आणि म्हणून मोदीजींनी बेटी बचाओ बेटी पढाओ पासनं लखपती दीदी पर्यंतचा कार्यक्रम आखला। आज मोदीजींच्या नेतृत्वात 3 कोटी आमच्या भगिनी लखपती दीदी होत आहेत। या महाराष्ट्रामध्ये 11 लाख झाले आहेत, लवकरच 25 लाख होतील आणि मग 1 कोटी महाराष्ट्रातल्या आमच्या महिला मोदीजींच्या वेगवेगळ्या योजनांचा अवलंब करून लखपती दीदी होतील। म्हणजे ज्यांचं वर्षाचं उत्पन्न 1 लाखाच्या वर स्वतंत्रपणे आहे अशा लखपती दीदी या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये मोदीजींच्या नेतृत्वात आपण तयार करतो आहोत। मी परवा जळगावला लखपती दीदींच्या संमेलनात गेलो होतो। एक अशीच आपल्यासारखी आमची भगिनी त्या ठिकाणी होती, तिचा सत्कार केला। मी तिला विचारलं, ताई तुम्ही लखपती झालात, मग आता वर्षाला किती पैसा कमावता? त्या म्हणाल्या, मी वर्षाला 12 लाख रुपये कमावते। मी म्हटलं, तुमचा काय व्यवसाय, कधीपासून आहे? म्हणाला, 3 वर्षापूर्वी सुरू केला, मोदीजींच्या वेगवेगळ्या योजनांचा फायदा मिळाला। आज मी स्वतः त्या ठिकाणी 50 महिलांना काम देते आणि या ठिकाणी 12 लाख रुपये वर्षाला मी कमवते। हे मोदीजींनी महिलांकरता करून दाखवलं। आणि आपलंही माननीय एकनाथराव शिंदेजींच्या नेतृत्वातलं आमचं जे सरकार आहे
आम्ही देखील, मी असतील, अजितदादा असतील, मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात आम्ही निर्णय केला, महाराष्ट्रामध्येही आपण महिला केंद्रित धोरण केलं पाहिजे. आणि म्हणून सगळ्यात पहिल्यांदा लेक लाडकी सारखी योजना आणली, ज्या योजनेमध्ये घरी जर कन्या रत्न प्राप्त झालं तर घरी लक्ष्मी आल्याचा आनंद झाला पाहिजे, कन्या रत्नाचं स्वागत झालं पाहिजे. आणि म्हणून आपण निर्णय केला, घरी मुलगी जन्माला आल्याबरोबर 5,000 रुपये, ती पहिल्या वर्गात गेली की 5,000 रुपये, ती 7व्या वर्गात गेली की 7,000 रुपये, ती 11व्या वर्गात गेली की 8,000 रुपये, ती 18 वर्षाची झाली की 75,000 रुपये, असा 1,00,000 रुपये त्या घराला मिळेल. अशा प्रकारची व्यवस्था आपण केली की मुलींच्या जन्माचं स्वागत या ठिकाणी झालं पाहिजे. आणि आपण दुसरा निर्णय काय केला, आपल्या लक्षात आलं उच्च शिक्षणामध्ये मुलींना संधी कमी मिळते. कारण गरीबाच्या घरी, मध्यमवर्गीयाच्या घरी एक मुलगा असेल, एक मुलगी असेल, शिक्षणाचा खर्च परवडत नाही. आज डॉक्टर, इंजिनियर बनवायचा आहे, प्रायव्हेट कॉलेजमध्ये 4-4, 5-5 लाख रुपये लागतात. मग शिकवायचं कसं हा प्रश्न असतो. आणि म्हणून घरचे लोक त्या ठिकाणी मुलाला शिकवतात आणि मुलीला सांगतात, बाई तुझ्या भावाला शिकू दे, तुझं तर लग्नच करायचं आहे, त्यामुळे तू राहू दे, तू घरीच बैस. त्या मुलीमध्ये कितीही हुशारी असली तरी पैशाच्या अभावी तिला शिकता येत नाही. आणि म्हणून आपण निर्णय केला आणि आई वडिलांना सांगितलं, तुमची ऐपत नसेल, तुम्ही शिकवू शकत नसाल, तुमच्याकडे पैसे नसतील तर चिंता करू नका, मुलीचे मामा हे मंत्रालयामध्ये बसले आहेत, ते त्या मुलींना शिकवतील. आणि 502 कोर्सेसमध्ये मुलींची सगळी फी